सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांचे मनापासून आभार। या नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरते शेवटी घडतोय, लोकांच्या समोर येतोय। आज त्याचं संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते, पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं। मला असं वाटतं की ते कसब परमेश्वराने मला दिलंय की आपल्याला गाणं गाता येत नाही, आपल्याला गाणं फार कळत नाही, पण आपण सांगतो ते ऐकलंस की नाही, तू ऐक। किंवा एखादं पुस्तक वाचलं, आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं, पण आपण सांगतो वाचलंस की नाही, वाच। तर ते काम माझं आहे, जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं, मग घाणेकर आले, लोकमान्य आले, कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानापमान आलं। माझ्या पूर्वा सुरींनी जे अद्भुत काम करून ठेवलंय, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झालाय किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतोय। मला असं वाटतं की मानवपण सारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं, ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला, आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं। एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत। म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला, ते प्रेक्षक खरं तर नशीबवान। आणि त्या काळात जन्म झाला नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय, तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती। आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक सांगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमच्या दोघांचा होता। त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट। रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।